नमस्कार भावकी. आज आपल्या घरगुती औषधाचं बनवणार आहे आपण. ते बघूया कसं बनवतात. तर एका साईडला मेणबत्तीचे मेण घेतले आहे आणि एका साईडला कोरफडचं घर घेतलं आहे, जो आपण काढून आधीच घेतलेला आहे. आणि त्याची एकदम मॅश करतात की त्याच्यात गाठी आल्या नाही पाहिजेत आणि औषध आपला बरोबर झाला पाहिजे. मेणबत्ती, अलोवेरा जेल, खोबरेल तेल आणि काय आहे कापूर आणि आमचे आयुर्वेदिक तेच काढतात. हा, आता मेणबत्ती आपण टोपात घेऊया मस्तपैकी. ही असे हलवलं मेणबत्ती टाकले आम्ही पिघलायसाठी. जरा चिपकले आहे म्हणून जरा खरदून खरदून काढतायत आम्ही. तो पण बरोबर ठेवतात. मुंबईला गॅस महाग झाला आहे म्हणून गावी येऊन आम्ही गॅस वापरत आहे. हे आयुर्वेदा जी हे कोळफडचं घर आता एक मॅच करतात आणि एका साईडला मेन पिघलते. हे आपले आमचे वडील मदत करतात. ही आई पण आले बघायला काय करतायत ते. कोळफडचे गाठे काढून झाले आहेत. आता मेन पण हळूहळू पिघलायला लागले आहे. गाठे अजून काढायची तयारी आहे आणि नंतरला त्रास झाला नाही पाहिजे. सुकल्याच्या नंतर ते गाठी लागले नाही पाहिजेत म्हणून अजून आम्ही हे करतायत. मेन पिघललं आहे थोडं थोडं. बघूया त्याच्यात आता थोडंसं खोबरेल तेल टाकायची तयारी आहे. मेन पिघलले आहे, गाठी पण निघून झालेले आहेत कोळफडचे. आता या वाटीत जरा तेल घेऊया आपण. 2 वाटी तेल लागेल आपल्या खोबरेल तेला. आमच्या घरी हा होता म्हणून आम्ही हा वापरतोय. एक वाटी आम्ही टाकली आहे. दुसरी वाटीची तयारी चालू आहे. मेणबत्तीचं मेण पिघललं आहे आणि आता आम्ही दुसरं पण खोबरेल तेल टाकलं आहे. आता हे आयुर्वेदिकचं कोळफड आता त्याच्यात टाकत आहे आम्ही. हळूहळू टाकायचं आहे त्याला पण. आता कढ येईपर्यंत त्याला हलवायचं, मिक्स करायचं आहे. हे आता त्याच्यात जरासा चवीनुसार कापूर टाकूया. बरोबर मिक्स करून घेता. याला कढ येईपर्यंत असंच ठेवूया, जरा मिक्स पण होईल ते. मध्ये मध्ये त्याला हलवायचं पण असतं की गाठी नको हे व्हायला म्हणून. आता याला कलर आलाय आणि कलर पण चेंज झालाय. व्हायचं एकदम चॉकलेटी होत आलाय थोडा थोडा. आणि हळूहळू जरा सुकत पण येते, ते कडक होतंय ते. थंड व्हायला ठेवलंय.
तोपर्यंत आपण बाहेर जाऊया. बाहेर आम्ही झाडं लावलेली आहेत आईने, ते बघूया. अरे व्हिडिओ करतो निघताना. वांगी, तिकडे टमाटर, वांगीची झाडं, टमाटरची. अशा प्रकारे आयुर्वेदिक औषध तयार झालं आहे. ते डब्यात आम्ही भरलं आहे आणि आता यूज करायला घेऊ.